तर गाईज आम्ही धरण फिरलोय. तर हे बघा आम्ही आलोय लगभग एवढा भाग तिकडून आलोय आम्ही तिकडून. तर आता आम्ही इकडे आलोय ह्या साईडला. इथे धरणाचा जो मेन पार्ट असतो पाणी खाली जाताना तो आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. तर गाईज हे बघा हे लोक इथे आहेत थांबले. हा शपथ, हा जो इथे भाग आहे ना फुल हार्ड आहे. इथे पाणी नाही आहे जास्त धरणा मला, त्यामुळे पाणी वाहत नाही. तर हे बघा इथे दाखवत ना धरण आणि फुल हार्ड व्ह्यू. आम्ही फोटो वगैरे काढलेत, फोटो पण पोस्ट करतो मी. ते लोक पुढे नाही जात आहेत कारण का इथे जो हा भाग जो आहे पुढचा, हा बघा दिसत असेल तुम्हाला, तर स्लिपी आहे पूर्ण. तर काहीतरी रॅम्प वगैरे बांधायला पाहिजे होता. ॲक्च्युली या साईडला तर कोणी जाऊ पण नाही शकत. या साईडला तर पूर्ण स्लोप दिला आहे त्या लोकांनी, घसरला तर डायरेक्ट धरणात. हे बघा काही दिसत असं मासे आहेत मोठे मोठे भरपूर, खवळे. तर चला आजचा ब्लॉग इथपर्यंत. हे बघा इकडे कोणतरी आहे, कुठे गेला रे माणूस? दारू पिते क्वार्टर आहे काय हातात? नाही असेल, काही असेल. गाईज इथून खाली उतरायला ना ज्या लोकांना व्हॉट इज डिस्प्ले, तर इथून खाली उतरण्यासाठी आम्ही त्या साईडला आलो. तिकडून त्या जे तुम्हाला इकडून आहे बघा काय इथे लोक आहेत, तिथून आम्ही आलो. तिथून खालून आम्ही वरून चढत आलो. आम्हाला हे माहीत नव्हतं. तर हे बघा इथून आम्हाला मिळालं आहे या धरणाच्या या साईडला खाली उतरण्यासाठी. तर हे लोक जात आहेत खाली, पोच देतोय का. तर खाली चांगला भाग आहे. तर हा जो भाग आहे ना इथे जे बनवले चांगलं केलं आहे, कारण का इथे नॉर्मली माणूस चढू शकतोय. हा बघा कसला व्ह्यू आहे इथे, पूर्ण रान आहे, हिरवं थंडगार आहे, पूर्ण झाडं-झुडपं आहे. आणि हीच आहे कोकणातली शान. एक प्रकारे कोकणातली जी मजा आहे ना हेच आहे आपलं कोकण. कोकणातलं सौंदर्य हेच आहे. बघा कसलं भारी वाटतंय.